संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। निमित्त ठरलं ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं भाषण। जनरल नरवणे यांचे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे आत्मचरित्र अद्याप प्रकाशित झालेलं नाहीये, मात्र त्यातील काही अंशांवरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला। राहुल गांधी यांनी कारवा या मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचा दाखला देत या पुस्तकातील काही उत्तरं सभागृहात वाचण्याचा प्रयत्न केला। नरवणेजींचे हे आत्मचरित्र सरकार प्रकाशित होऊ देत नाहीये, मला यातील फक्त 5 ओळी वाचायच्या आहेत असं राहुल गांधी यावेळी म्हणाले। मात्र त्यांच्या या विधानावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला। जे पुस्तक अद्याप अधिकृतपणे प्रकाशितच झालेलं नाही त्याचा संदर्भ संसदेच्या कामकाजात कसा काय घेता येईल असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलाय। भाजपच्या या आक्षेपानंतर राहुल गांधींनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर जोरदार टीका केली। हे लोक स्वतःला दहशतवादाविरुद्ध लढणारे म्हणतात, मात्र त्यांना लष्कर प्रमुखांच्या पुस्तकातील एका परिच्छेदाची भीती वाटते असा टोला त्यांनी लगावला। बरं, या पुस्तकामध्ये असं नेमकं काय दडलेलं आहे की ज्यामुळे सरकार मला बोलण्यापासून रोखतंय? जर सत्ताधारी घाबरले नसतील तर त्यांनी मला ते उतारे वाचू द्यावेत असं थेट आव्हानच राहुल गांधींनी दिलंय। बरं, या वादामुळे सभागृहाचं कामकाज काही काळ विस्कळीतही झालं। दरम्यान राहुल गांधींना लोकसभेत बोलू न दिल्याचा आरोप करत काँग्रेस आक्रमक झाली। दिल्लीत संसदेबाहेर काँग्रेस खासदारांनी आंदोलन केलेलं होतं। एलओपी को एक किताब जो प्रकाशित है, जो आज आपके सामने भी दिखाई है उन्होंने कि प्रकाशित किताब है, अमेज़न से खरीदी गई प्रकाशित किताब है, उससे कोट नहीं करने दे रहे। आप नियम कह रहे हो कि ये नियम का उल्लंघन है, तो अब ये महाराज उठे हैं और ये 6 किताबें सामने दिखा रहे हैं, उनमें से कोट कर रहे हैं, आप कुछ नहीं कह रहे हैं। मतलब कि जिसने वोट दिया इन सब सांसदों के लिए उनके प्रतिनिधि हैं, आप उनका मुंह बंद करना चाहते हो। वो एक किताब से कोट कर रहे हैं, आप उस किताब से कोट नहीं करने दे रहे, और कोई सरकार किसी को रोज रोज खड़ा कर देगी। दरम्यान विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींना बोलायला द्यायला हवं होतं असं मत शरद पवारांनी देखील व्यक्त केलंय। भारत चीन सीमेवर चिंतेची स्थिती असल्याचं चित्र असून या मुद्द्यावर संसदेमध्ये चर्चा व्हायला हवी असं देखील पवारांनी म्हटलंय। देशाच्या लष्कर प्रमुख त्यांनी काही लिखाण केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत असेल तर तिचा अधिकार आहे, ती संधी द्यायला हवी। लष्कर प्रमुखांनी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे, याची चर्चा झाली असती तर लोकांना वास्तव चित्र कळलं। बरं, संसदेमध्ये या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना मुंबईतही त्याचे पडसाद उमटल्याचं दिसून आलं। कारण मुंबईतील काँग्रेस कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसनं आंदोलन केलं आणि यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केली आणि यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं। दरम्यान या सर्व घडामोडींवरती चर्चा करण्यासाठी आणि एकंदरीत आपण त्यावरती बोलणार आहोतच, मात्र घडामोडींमध्ये जनरल नरवणेंचं पुस्तक केंद्रस्थानी आलं। हे पुस्तक जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित होणार होतं, मात्र भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून सध्या या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी आणि त्यातील माहितीची चौकशी सुरू असल्यानं त्याचं प्रकाशन रखडलंय। द इंडियन एक्सप्रेस आणि कॅरवान या मासिकानं या पुस्तकातील काही खळबळजनक अंश प्रसिद्ध केले, ज्याचा आधार राहुल गांधींनी देखील घेतला। बरं, या पुस्तकामध्ये 2020 मधील पूर्व लडाखमधील चीनी घुसखोरी, गलवान संघर्ष आणि वादग्रस्त अग्निपथ योजनेबाबत लष्कर प्रमुखांचे अनुभव नोंदवलेले आहेत। बरं, राहुल गांधींनी विशेषतः 31 ऑगस्ट 2020च्या रात्रीचा उल्लेख केलेला आहे, जेव्हा चीनी रणगाडं सीमेजवळ आलेलं होतं। पुस्तकातील दाव्यानुसार जनरल नरवणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी संवाद साधल्याचाही उल्लेख यात दिसतो। डिसेंबर 2023 मध्ये पीटीआयनं जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील खळबळजनक दावे प्रसिद्ध केले। आता याच 31 ऑगस्टच्या घटनेवरती कारवा या मासिकानं विस्तृत लेख छापलेला असून
राहुल गांधींनी संसदेमध्ये त्याचं वाचन केलं. काँग्रेसनंही हे लेख सोशल मीडियावरती शेअर करत केंद्र सरकारला धारेवर धरलेलं असून राजकीय वर्तुळात सध्या याची जोरदार चर्चा आहेच. आणि याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. अतुलजी, स्वागत तुमचं. जनरल नरवणे यांचे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी प्रकाशित नसताना कसला वाद आणि का राहुल गांधी याविषयी बोलताना दिसतात? असं की हा राष्ट्रीय सुरक्षेचा वाद आहे. बर, राष्ट्रीय सुरक्षेमध्ये देशाचे पंतप्रधान आणि देशाची मंत्रिमंडळ हे जर मिलिटरीच्या बाजूला उभे राहणार नसेल तर हा गंभीर विषय आहे. मग तुम्ही कसले विश्वगुरू, मग तुम्ही कसले 56 इंच का तुमचा सीना? जेव्हा 8:15 पासून लक्षात येत होतं की चीनी टँक्स हे झपाट्यानं आपल्या रेचिंगला पॉईंट जो आपला कैलाश रेंजमध्ये त्या तिथपर्यंत येत आहेत, अशा परिस्थितीमध्ये अशा वेळेस निर्णय घेण्याचा अधिकार हा NSA, डिफेन्स मिनिस्टर, होम मिनिस्टर आणि प्रधानमंत्रींना फायनल वर्ड असतो की त्यांनी याच्यामध्ये काय परिस्थितीमध्ये निर्णय घेतला पाहिजे. त्याच्या मीटिंग्स होतात, त्याची चर्चा होत असते. आता त्यांना 10:30 पर्यंत म्हणजे 100 मीटरवर टँक्स राहिले असताना तोपर्यंत त्यांना कुठल्याही पद्धतीचा निर्णय जे आहे तो दिला नाही. आणि परिस्थिती अशी झाली की तिथे समोर गन घेऊन असलेला सैनिक जो आहे तो लढू शकत नसेल तर तो किती व्याकुळ असेल की असंच मरायचं का? पाकिस्तान, सौदी अरेबिया, टर्की यांनी नाटो सारखा करार केलेला आहे. आपण अमेरिकेच्या भीतीपोटी ब्रिक्सनी जे सैन्य अभियान चालवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सामील होत नाही. ही कसली भीती आहे? रशियाकडनं आपण ऑइल घेत नाही. अमेरिका ठरवतं की सीज फायर आम्ही केलं. अमेरिका ठरवतं की आम्ही कुठून ऑइल घ्यायचं, आम्ही कोणाशी व्यापार करायचा. हे कसलं विश्वगुरुपद आहे आणि ही काय तुम्ही देशासोबत करत आहात? हा सर्वात मोठा प्रश्न जो आहे हा या निमित्तानं उभा झालेला आहे. नरवणे इतने डरावने हो गए और इपिस्टीन ऐसा गले पे बैठ गया है भूत की तरह की अभी समझ नहीं रहा है प्रधानमंत्री. पण मला सांगा ना, नरवणे डरावने हो गए हैं असं तुम्ही कसं म्हणता? म्हणजे तुमच्यावरती ज्यावेळेला टीका होते, राहुल गांधींनी शब्द आणि रेफरन्स उच्चारला आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांना बोलण्यापासून रोखलं असं तुम्हाला का वाटायला लागलंय? मी केलाय ट्विट त्यांनी काय म्हटलेलं आहे नरवणेंनी, मी तुम्हाला जे आता सांगितलं त्याच्यामध्ये सपशेल भारतीय नेतृत्व पराभूत मानसिकतेत होतं, बरोबर निर्णय घेऊ शकला नाही. चायनाला आपण घाबरतो, आपले प्रधानमंत्री चायनाला, अमेरिकेला घाबरतात असं स्पष्टपणे दिसतं. आता पहा तुम्ही, ही ट्रेड डील जी आहे ही निगेटिव्ह आहे. अमेरिकेच्या कृषी मंत्री असतील, अमेरिकेचे अँबॅसेडर्स असतील, अमेरिकेचे सेक्रेटरीज असतील, हे स्पष्टपणे सांगत आहे की ऍग्रिकल्चर डील आमच्यासोबत झालेली आहे. आता एप्स्टीन फाईलमध्ये यांची भेट झाली, यांनी इस्रायलमध्ये ट्रम्पसमोर नाचगाणं केलं त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जेफ्री एप्स्टीनच्या, एवढा ईमेल लीक झाला आणि रात्री फोनवरनं ट्रेड डील झाली. ट्रेड डील ही त्याचा धन्यवाद जो आहे तो प्रधानमंत्री फोनवरून देतात. संसद सुरू आहे ना देशाची संसद सुरू असताना देशाला माहीत होत नाही, देशाला विश्वासात घेत नाही, संसदेमध्ये प्रधानमंत्री बोलत नाही. नरवणेंचं पुस्तक जे आहे त्या पुस्तकाचा एवढा संदर्भ देतात. मग JFK फॉरगॉटन क्रायसिस हे पुस्तक जॉन एफ केनेडीवर लिहिलेलं आहे आणि त्यावेळेस त्या CIA अधिकाऱ्याने लिहिलेलं आहे. मग तुम्ही त्या पुस्तकाचा उल्लेख करून अद्वा नेहरूजींना बोलता, ज्यांचं 62 वर्षापूर्वी निधन झालेलं आहे. तुम्ही टाइम्स ऑफ इंडियामधलं RK लक्ष्मणचं कार्टून घेऊन बोलता तुम्ही, म्हणजे तुम्ही अनव्हेरिफाईड सोर्सेस आहेत ते सगळे बोलता तुम्ही. आणि यांनी देशाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ ज्यांनी तिथे सिच्युएशन हँडल केली त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकाला तुम्ही 2 वर्ष झाले परवानगी देत नाही आणि कॅरावान नावाचं मॅगझिन ते छापतं आणि ते ठेवलं आणि राहुल गांधींनी ऑथेंटिकेट केलं. ते ऑथेंटिकेट करणे म्हणजे मी याची जबाबदारी घेतो हे केल्यानंतर सुद्धा त्यांना बोलू दिलं जात नाही. म्हणून म्हटलं मी नरवणे इतने डरावने इनको लगे है की रात नींद नहीं आती और इतने डर गए हैं की आज त्यांनी संसदेमध्ये येऊन उत्तर द्यायला घाबरले, त्यांनी ऍडजस्ट करून टाकले. नाही, पण मला सांगा ना, एका बाजूला पुस्तक आणि त्या विषयांवरती चर्चा होते, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरती का चर्चा होत नाही? पुस्तकाचा अभ्यास आणि वाचन सुरू असल्याचं तुम्ही देखील म्हणताय, मात्र त्यातील मजकूर कसा काय बाहेर आला, कसा काय तुमच्या हाती लागला? पब्लिक डोमेन मध्ये आहे. कॅरावान मॅगझिन वाचा ना तुम्ही. बरं, पब्लिक डोमेन मध्ये आहे ते पुस्तक पण आहे. फ्लिपकार्टवर जाऊन पहा, तुम्ही अमेझॉनवर जाऊन पहा, त्या पुस्तकाच्या तुम्हाला दिसेल कॉपीज सगळ्या. तर महत्वाची गोष्ट ही नाही आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की प्रधानमंत्री कुठल्या गोष्टीपासून दूर पळत आहेत. कुठल्या? राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा आणि देश हा पहिले आहे. आज बीजेपी आणि काही लोक
काही मीडिया हाऊसेस, स्पष्ट सांगतो मी, यांनी मोदींना देशाच्या वरती ठेवलंय ते आम्हाला मान्य नाही. कोणीही असो, बर कोणीही, कुठलाही पक्ष, कुठलाही व्यक्ती, कुठलाही पदाधिकारी हा देशाच्या वरती होऊ शकत नाही. कुठलाही प्रश्न राष्ट्रीय सुरक्षा याच्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही. मग तुम्ही पळता चर्चेपासून तुम्ही घाणेरडे आरोप करता, प्रधानमंत्री असून खोटं बोलता. तुम्ही आसामच्या संदर्भात नेहरूजींबद्दल खोटं बोलले होते की नव्हते बोलले? तर बोलले होते. ते सुद्धा पब्लिक डोमेनमध्ये आलं. मग आजची परिस्थिती गंभीर असताना संसदेमध्ये विरोधी पक्षनेत्याला बोलू देत नाही, हे सुद्धा 70 वर्षात पहिल्यांदा होऊन झालंय. नाही, पण मग अतुलजी या सगळ्या कुरगोडी कशासाठी? म्हणजे पहा, एका बाजूला भाजप या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार नाही, त्यांनी त्यावर अनेक कारणं दिलेली आहे. त्या कारणांशी तुम्ही म्हणजेच अर्थातच काँग्रेस सहमत नाहीये का? असं आहे की कुठलेही कारण, हे पुस्तक अजून पब्लिश झालेलं नाही आहे, हा. हे पुस्तकाला अजून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी परवानगी दिलेली नाही आहे. मग 2 वर्ष काय झोपले आहे का तुम्ही? तुम्ही द्या परवानगी, नाही तर मग कॅरावानवर केस करा. आणि नरावणेंनी स्पष्ट सांगितलं की बॉल इज इन द कोर्ट ऑफ पब्लिशर अँड एमओडी. निर्णय यांना घ्यायचा आहे. मला जे लिहायचं ते मी लिहिलंय. त्यांनी माघार घेतली का? आणि आहे लिहून ते पुस्तकच त्यांनी आज संसदेत आणलं राहुलजींनी, आणि त्यांनी सांगितलं की मोदीजी भेटले की मी त्यांना देतो. बर जसं मनी बँकच्या संदर्भामध्ये राजनाथ सिंग खोटं बोलले, त्याचं पुस्तक जे आहे खरं, ते खरं पुस्तक राजनाथ सिंगाला रमेश सरांनी दिलं. म्हणजे तुम्ही देशाची गंमत लावली आहे का? अरे देश आहे हा आपला देश आहे हा. आज राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असेल, आंतरराष्ट्रीय प्रश्न असेल, तर देश एक दिसला पाहिजे. बर आणि आम्ही एक आहोत या गोष्टीवर. राष्ट्र मोठा आहे, देश मोठा आहे, कोणी मोठा देशापेक्षा. आणि देश का शेवटी फायनल अडचणीमध्ये आल्यानंतर पावलं उचलायची का सगळं हातातून गेल्यावर? शम्सगाम व्हॅली आजपर्यंत कन्स्ट्रक्शन करायची चायनाची हिंमत नव्हती झाली. चायनीज डेलिगेशन बीजेपीच्या ऑफिसमध्ये येऊन बसते. तिथे काय डील केली, यांचं काय झालं आम्हाला माहित नाही. बरं. आणि तिसऱ्या दिवशी चायनीज प्रवक्ता जे आहे त्यांच्या डिफेन्सचे, ते सांगतात की शम्सगाम व्हॅली आमचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे तिथे. कुठे गेला 56 इंच का सीना? कुठे गेला लाल लाखे? चायनाचं नाव काढल्याबरोबर उठून ओरडतात सगळे. काय घाबरत आहे चायनाला? बरं, घाबरताय असा तुम्ही फार गंभीर स्वरूपाचा आरोप करताय. या सगळ्या घडामोडींना कुठे कलाटणी मिळते, कुठल्या दिशेला हे सगळं काही प्रकरण जाणार आहे, त्यावरती आमची देखील नजर असेल. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि चर्चा केलीत त्यासाठी. त्यानंतर पश्चिम बंगालमधील एक महत्त्वपूर्ण बातमी आपण पाहणार आहोत, कारण